काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक मुलगी, एक पेशंट माझ्या OPDमध्ये आली आणि ती जेव्हा आली तिच्या फादरसोबत आली आणि ती 16 इयर्सची गर्ल होती आणि ती आली तेव्हा मास्क घालून आली. ती असं चेहऱ्याला कवर करून मास्क घालून होती आणि सोबत स्कार्फ पण बांधलेला होता तिने. मग तिला मी पेशंटच्या चेअरवर बसवलं, तिथे बसली आणि मग मी तिला विचारलं की काय झालं आहे. तिचे फादर पण सोबत होते. तर ती पिंपल्ससाठी दाखवायला आले आहे म्हणून म्हटले. मग मी त्यांना काढायला लावलं, स्कार्फ पण काढलं, मास्क पण काढलं. मी एक गोष्ट नोटीस केली की ती जेव्हा ती येत होती डोअरमधून तेव्हा ती असं डायरेक्ट बघत नव्हती, आय कॉन्टॅक्ट टाळत होती, माझ्याकडे पण डायरेक्ट बघत नव्हती आणि थोडी लाजलेली अशी खाली जमिनीकडे बघत ती चालत होती. म्हणजे सर्व तिच्या बॉडी लँग्वेजवरून वाटत होतं की कुठेतरी हिचं कॉन्फिडन्स हरवलेलं आहे. आणि याचं कारण जेव्हा तिने मास्क काढलं तेव्हा मला दिसलं की चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, पिंपल्ससोबत पिंपल्सचे डागं आहेत, काही स्कार्स आहेत जे आधी पिंपल झालेले असतील. तसं तर कंडिशन नॉर्मलच होती, म्हणजे खूप सारे पेशंट जसे दाखवतात तसं पिंपल्सच तिला प्रॉब्लेम होतं. पण ती आता एज जे होतं, ती टीनेज गर्ल होती, म्हणजेच 10वीत शिकणारी स्कूलची मुलगी होती आणि त्या पिंपल्समुळे ती स्वतःला एक्सप्रेस करत नव्हती, चार चौघात जात नव्हती, कुठेही जायचं टाळत होती आणि गेली तरी मास्क घालून आणि स्कार्फ घालून जात होती. जसं ती माझ्याकडे आली, जेव्हा बसली त्याच्यानंतरच तिने ते मास्क काढला आणि जाताना आधी मास्क लावला आणि मगच बाहेर गेली. म्हणजे ती कोणाला दाखवायची तिला इच्छा नव्हती की तिचा चेहरा खराब झालेला आहे म्हणून ती कोणालाच फेस करायला तयार नव्हती. आणि मग जेव्हा मी फेसवर चेक केलं, पिंपल्सचे डागं, पिंपल्सचे स्कार आणि एक दुसरा स्कार मला तिच्या चिकवर दिसला. ते त्यांनी सांगितलं नव्हतं, मीच त्यांना विचारलं हे कशाचं आहे. तर ते म्हटले की लहानपणी ती पडली होती तर त्याचं ते पडल्याचं तिथे स्कार झालेलं आहे. तर एकंदरीत मी त्यांना समजावून सांगितलं की हे काय आहे, याचा थोडा कोर्स करावा लागेल, पिंपल्स आहे, पिंपल्ससाठी मग मी तिला टॅबलेट चालू केला आयसोट्रेटिनोइन आणि त्याच्याने त्यांना समजावून सांगितलं की पिंपल्स आहेत ते हळूहळू ऑइलचे ग्लँड्स ब्लॉक झाल्यामुळे पिंपल्स येत आहे, या टॅबलेटमुळे ड्राय होतील, ते ऑइल बंद होईल, पिंपल्स येणं बंद होईल आणि ड्रायनेसची काळजी घ्यावी लागेल, फोडायचे नाही पिंपल्स हे पण सांगितलं. आणि हॉर्मोनल चेंजेसमुळे आहे, थोडं डायट एक्सरसाइजबद्दल सांगितलं आणि काय टेन्शन घेऊ नको, सगळं होऊन जाईल असं सांगितलं. आणि मग नेक्स्ट टाईम आपण डाग आणि स्कारसाठी करू असं पण सांगितलं. त्याच्यानंतर ती अजून म्हणजे माझ्यासोबत जवळपास 3-4 महिने ती येत होती फॉलोअपला. तिने ट्रीटमेंट चालू केल्यावर तिचे पिंपल्स यायचे कमी झाले. त्याच्यानंतर तिची पिलिंग आणि लेझरचे सेटिंग केले. त्याच्यानंतर मी नेक्स्ट सेटिंगला तिला समजावून सांगितलं की हे जे तुझं आधीचं जे स्कार होता, म्हणजे जे लहानपणी पडल्याचं जे वन होतं ते सुद्धा आपण ट्रीटमेंटने कमी करू. आणि CO2 लेझरच्या सेटिंग झाल्या 4-5 सेटिंग. त्याच्यामध्ये आपण तिचे ॲक्नेचे पण खड्डे कवर केले आणि ते पण, आणि ते 80 to 90% ते कवर झाले आणि खूप छान रिझल्ट आला. तिचे पिंपल्स पण सगळे गेले, तिचे डागं पण कमी झाले आणि स्कार्स पण 80% पूर्ण गेले. तर तिचा एकदम चेहरा बदलून गेला. पण याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे होतं की हळूहळू तिचं पोश्चर चेंज झालं. ती जे वाकून चालत होती ती एकदम स्ट्रेट चालायला लागली. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक नोटीस मी केलं चेंज, की तिला इथे फोरहेडवर जे जास्त पिंपल्स होते तर जेव्हा ती आली होती तिने हेअरस्टाईल अशी केली होती की ते पूर्ण पुढे केस आणून तिने ते झाकायचा प्रयत्न केलं होतं. पण नंतर जेव्हा ती येत होती तेव्हा ती हसत येत होती आणि ते हेअर पूर्ण मागे तिने ते जे केस हेअरस्टाईल लपवण्यासाठी, पिंपल्स लपवण्यासाठी केलेली होती ती तिची हेअरस्टाईल चेंज झाली. तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि ती समोरच्याच्या डोळ्यामध्ये बघून बोलायला लागली, चालायला लागली, जे की फर्स्ट व्हिजिटमध्ये एकदम अपोजिट होतं. तर हे सगळं सांगायचं उद्देश हे आहे की पिंपल्स तर हे कॉमन गोष्ट आहे, टीनेजमध्ये होतात. पण त्या एजमध्ये त्यांना तेवढी मॅच्युरिटी नसते मुलांना, त्यांच्या फ्रेंड्स ग्रुप असतो, कॉलेज किंवा स्कूल गोईंग चिल्ड्रन असतात. तर त्याच्यामुळे ते खूप शाय फील करतात, एकटं राहणं फील करतात, घरच्या घरी कुठे जायचं रिलेटिव्सकडे किंवा कोणत्या कार्यक्रमात जायचं अवॉइड करतात. जर त्यांना लवकर आपण ट्रीटमेंट स्किनच्या डॉक्टरकडे दिली नाही तर पिंपल्स येऊन पुढे त्याचे डाग आणि खड्डे पण होतात. पिंपल्स तर येऊन जाईल पण जर त्याचे स्कार झाले तर ते आयुष्यभर राहतात. तर म्हणायचा उद्देश हे आहे की आधीच्या काळात जसे पिंपल्स येत होते तसं पेरेंट्स
पेरेंट्स राहू देत होते, कारण तेवढे स्किनचे डॉक्टर नव्हते किंवा मग तेवढं म्हणजे पेईंग पॉवर नव्हतं. पण आजच्या तारखेमध्ये आपण जे काही जॉब करणार आहे किंवा सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी मुलींना जसं पिंपल्सची ट्रीटमेंट स्टार्ट केली तसं लवकरात लवकर स्टार्ट करायला पाहिजे आणि मग त्याचे पुढचे म्हणजे कॉम्प्लिकेशन टाळता येतात, जसं की स्कार्स. त्या मुलीचं पूर्ण बोलणं चालणं सगळं बदललं होतं, तिच्यामध्ये कॉन्फिडन्स बॅक आला होता. आणि मेन म्हणजे नंतर ते जेव्हा येत होते तेव्हा तिचे डॅडी म्हणाले की तिचं कॉन्फिडन्स वाढलं, तिचे मार्क्स पण वाढले. त्यांच्या टीचरने सांगितलं आहे की हिचे मार्क्स आधी कमी येत होते, आता तिचे मार्क्स पण वाढले. आणि एकदा असं झालं की मी त्या शाळेत एका कार्यक्रमात गेली होती, तर त्या कार्यक्रमामध्ये ती स्टेजवर जाऊन तिने एवढं छान भाषण दिलं होतं की तिचं कॉन्फिडन्स आलं होतं. ती माझ्याकडे बघून थोडी स्माईल दिली होती आणि एक तिचं म्हणजे थँकफुलनेस होती की एवढं छान म्हणजे मी तिच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज केलं तिचं. तर ती त्याच्यामुळे अभ्यासमध्ये तिचा आत्मविश्वास वाढला. आणि नंतर मग आले होते दुसऱ्या आजारासाठी, तेव्हा मला कळलं की तिचा नंबर पण लागला आहे 1-2 वर्षानंतर. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये दुसऱ्या सिटीमध्ये तिचा नंबर लागलेला आहे. एकंदरीत फक्त हे पिंपल्सपासून सुरू झालेला प्रवास नंतर तिला पुढे लाईफमध्ये तिचं करिअर बिल्ड करण्यासाठी महत्त्वाचं होतं आणि तिला सेल्फ कॉन्फिडन्स वापस मिळवून देण्यात ते इम्पॉर्टंट ठरलं. तिच्या चेहऱ्यावरचे जे काही स्कार्स पिंपल्स गेल्यामुळे ती तिच्या करिअरमध्ये आणि तिचा आत्मविश्वास वापस आला.